अहमदनगर मधील बुरडगाव रोड येथील डॉक्टर कॉलनी या भागातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। अहमदनगर शहराला दिली जाणारी खेड्याची उपमा पुसण्यासाठी गेल्या 10 वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे। राज्य सरकारकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून पाठवले आणि पाठपुरावा करून ते मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे शहरात टप्प्याटप्प्याने विकासाची कामं कायमस्वरूपीची मार्गी लागतायत। दळणवळणाच्या दृष्टीने शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामं हाती घेतली आहे। एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जातोय। विकासाच्या सुविधा दिल्यामुळेच शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढतंय। विकास कामातून नगर शहराला महानगराचं रूप नक्कीच प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। बुरडगाव रोड डॉक्टर कॉलनी येथे उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, अर्जुनराव बोरुडे, साहेबराव बोरुडे, मुकेश मुळे, राम मेघाणी, विष्णू मेघाणी, डॉक्टर अशोक पाटील, सुंतीलाल गांधी, जीवन शिंदे, मुकुंद खांदवे, ज्ञानदेव तिकोने, नामदेव भोसले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नियोजनबद्ध विकास कामे केल्यामुळे ती कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आमच्यावर आली नाही। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागात मोठा निधी प्राप्त झालाय। त्यानुसार सर्वच भागात टप्प्याटप्प्याने विकासाची कामं मार्गी लागतायत। डॉक्टर कॉलनी येथे भूमिगत असलेली कामं मार्गी लावली। आता रस्त्यांची कामंही पूर्ण झाली आहे। डॉक्टर कॉलनीमध्ये बहुतांश कामे मार्गी लागली आहे असं उपमहापौर भोसले म्हणाले। तर नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की आमदार संग्राम जगताप हे विकास कामातून पूर्वीची खेड्याची ओळख पुसण्याचं काम करतायत। सर्वच भागात कामे सुरू असून शहरातील नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बुरडगाव रोड येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू आहे। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझिकल फाउंटन, रस्ता काँक्रिटीकरणाची कामं, लाईटचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, पाणी प्रश्न आदी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं। आज आपल्या डॉक्टर कॉलनी अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचा भूमिपूजन समारंभासाठी या ठिकाणी आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता या ठिकाणी होतोय असे या शहराचे विद्यमान उपमहापौर पैलवान गणेशरावजी भोसले साहेब, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय संजयजी चोपडा साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आता या ठिकाणी आपण सर्वच जण नगरमध्ये फिरताय बघताय की बाबा सगळ्याच भागामध्ये म्हणजे आता अगदी आपल्या भागात तर मोठ्या प्रमाणात आपण सगळेच अनुभवतो की कुठल्याही भागात गेलं की आता तुम्हाला आत्ता आपल्या प्रभागामध्ये माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले साहेबांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत। म्हणजे जी कामं गेल्या 50 वर्षामध्ये या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अनेक राजकीय पुढारी होऊन गेले, त्यांचा सगळ्यांचा कार्यकाळ असेल, परंतु आत्ता जी काही कामं चालू आहेत तर ती गेल्या 50 वर्षात या नगर शहरामध्ये झाली नाही। अशा पद्धतीची ठोस मोठ्या प्रमाणातली कामं या ठिकाणी चालू आहेत। म्हणजे त्यातलं एक 2-4 गोष्टीचे उदाहरणं द्यायचे म्हणलं तर पूर्वी फक्त एकच नगर शहराला पाणी पुरवठा करणारी लाईन होती मुळा डॅमपासून नगरपर्यंत। संग्राम भैया ज्या वेळेला पहिल्यांदा महापौर झाले आणि मग त्यांनी या शहराची गरज ओळखून की शहर जर वाढायचं म्हणलं, इथली बाजारपेठ वाढायची म्हणलं तर मात्र मग पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तरच इथं वसाहत वाढू शकते। वसाहत वाढली म्हणजे व्यवसाय वाढणार, धंदे वाढणार आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा महापौर झाल्यानंतर एक संकल्प मग केला की बाबा एक नवीन लाईन अजून या नगर शहरासाठी आणायची आणि ते प्रयत्न सुरू केल्यानंतर आज आपल्या नगर शहरामध्ये पूर्वीची जी एक लाईन होती 40 वर्षापूर्वी टाकलेली आणि त्याच्यानंतर आता दुसरी लाईन मुळा डॅमपासून नगरपर्यंत आपल्या वसंत टेकडीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। फक्त आता तिचं वाटपाचं नियोजन करण्याचं काम चालू आहे। हा एक मोठा विषय झाला। त्याचबरोबर या शहरातल्या कचराकुंडीचा एक विषय होता पूर्वी की ठिकठिकाणी आपल्याला पूर्वी कचऱ्याचे ढीग दिसायचे। कुठेही आपण फिरलो
तरी आपल्याला म्हणजे एवढंच असायचं की आपला कुणी नातेवाईक आला पाहुणा आला बाहेर गावून तर आपण सांगायचो असं करा त्या रोडनी सरळ पुढे या, तिथं कोपऱ्याला तुम्हाला कचराकुंडी दिसल, मग तिथून आतमध्ये वळा, मग तिथं म्हणजे ही अशी पूर्वीची स्थिती होती. परंतु आमच्या संग्राम भाईंनी एक संकल्पना मांडली की बाबा आपल्याला हे नगर शहर कचराकुंडी मुक्त करायचं. म्हणजे त्यावेळेला आम्ही सगळेच होतो, नगरसेवक होते आपले सगळेच, आणि मग ते ज्यावेळेला म्हणले कचराकुंडी मुक्त शहर करायचं तर आम्ही सुद्धा सगळे चक्रावून गेलो. कारण की आमची मागणी काय राहायची, इथं कचरा पडतो इथं एक नवीन कुंडी आणून द्या आम्हाला, इथं एक बसतो इथं एक नवीन कुंडी बसवा. परंतु त्यांनी ज्या वेळेला ही संकल्पना मांडली त्यावेळेला आम्ही विचारत पडलो हे कसं करणार. परंतु त्यांनी अनेक शहरामध्ये त्यांचं फिरणं असल्यामुळं त्यांनी एक पुण्याची ज्या कंपनीला ज्या संस्थेला पुण्यामध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे की ती छोट्या शहरात कामच करत नाही ती कंपनी. मग त्या लोकांशी संपर्क केला. ते फक्त ज्या मोठमोठे सिटी आहेत म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, ह्या ज्या मोठ्या सिटी या शहरामध्ये त्या कंपन्या काम करतात. परंतु त्यांना संपर्क केला, त्यांना विनंती केली की बाबा आमच्या शहराचंही काम तुम्ही घ्या. छोट्या शहराचे कामं ते घेत नव्हते. आणि पुण्यामध्ये की जे 8-10 वर्षापासून स्वच्छतेचं काम जी कंपनी करते, संस्था करते, त्यांना इथं बोलवलं, त्यांना या ठिकाणी या स्वच्छतेचं काम दिलं. आणि पूर्वी म्हणजे हे काम देण्याच्या अगोदर आपल्या शहराचा नंबर स्वच्छ सर्वेक्षण अभियानमध्ये 275चा पुढं होता. परंतु नंतर ज्या वेळेला हे स्वच्छ सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला केंद्र सरकारचा सर्वे झाला तर त्यावेळेला आपण 275वरून थेट 30व्या क्रमांकावर आलो आपण. आणि मग ह्या पद्धतीने हे काम सुरू होतं. याच्यानंतर तिसरा मोठा प्रकल्प म्हणजे काय माहिती का, नुसतंच म्हणजे हे कशाकरता सांगतोय की अनेक जण नुसतीच अनेक विशेषणं लावतात. तर बाबा कार्यसम्राट म्हणून जे हे काही आता लोकांनी संग्राम भैयांसाठी जो काही शब्द वापरायला सुरुवात केली तर त्याचं जी काही प्रचिती आहे ती नगरकरांना येत आहे. मग तिसरा आपला मोठा प्रश्न होता लाईटीचा की अनेक भागामध्ये दिवे म्हणजे नगरमध्ये 35,000 दिवे आहेत सगळ्या नगर शहरामध्ये. त्याच्यातले फक्त 25 ते 30% दिवे चालू होते. म्हणजे 35,000पैकी केवळ 10 ते 5 म्हणजे ही जर कॉलनी असेल तर ह्या कॉलनीत जर समजा 50 दिवे असतील तर मोजून 10 किंवा 12 दिवे चालू राहायचे. आणि आम्ही कितीही पाठपुरावा केला तरी आम्ही एवढे सगळे दिवे बसवू शकत नव्हतो. म्हणजे आम्ही नगरसेवकांनी जर 6-6 महिने फॉलोअप घेतला तर आम्हाला यायचे 5 किंवा 7 दिवे आणि मग ते बसवायचे. त्याच्यात आमची मारामारी सगळी. मग हा प्रश्न मिटवण्यासुद्धा त्यांनी LED प्रकल्प आणला. आणि LED प्रकल्प आणल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 100% या ठिकाणी हे LED दिवे बसवण्यात आलेले. म्हणजे हे झाले मोठे विषय. 40,000 दिवे या शहरात बसवले. त्याच्यानंतर आपल्या प्रभागात या ठिकाणी आता म्हणजे पूर्वी बाळासाहेब देशपांडे हे एकच हॉस्पिटल होतं नगर शहरामध्ये प्रसूतीचं. परंतु आता संग्राम भैयांच्या याच्यातून प्रयत्नातून त्यांनी या आपल्या झोन ऑफिस आहे त्या ठिकाणी 1 एकर जागेमध्ये 26 कोटी रुपयाचं 10 मजली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या महानगरपालिकेचा बांधकामाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आत्तापर्यंत एकही हॉस्पिटल नव्हतं तेवढं बाळासाहेब देशपांडे सोडलं तर तेही आपल्याला बाळासाहेब देशपांडे यांनी ते आपल्याला दान दिलेलं होतं महानगरपालिकेला. महानगरपालिकेच्या मालकीचं एकही हॉस्पिटल नव्हतं. परंतु आता जे हॉस्पिटल होणार आहे ते मल्टी स्पेशालिटी होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी मग तुमच्या हृदयाचे दुखणे असतील, पोटाचे दुखणे असतील, मेंदूचे असतील, हाडांचे असतील, हे सगळे दुखणे दर्जेदार डॉक्टरांकडून त्या ठिकाणी विलास केला जाणार आहे. आणि मग त्या ठिकाणी 3 लिफ्ट आहेत, स्पेशल रूम आहेत, सेमी स्पेशल रूम आहेत, 3 ऑपरेशन थिएटर आहेत. म्हणजे या पद्धतीचं पहिलं हॉस्पिटल या ठिकाणी संग्राम भैयांच्या माध्यमातून भोसले साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या नगर शहरात उभं राहते. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल साई गार्डन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचंही काम चालू आहे. नगर जिल्ह्यात कुठंही नसणारं असं म्युझिकल फाउंटन पहिल्यांदा आपल्या इथं सुरू होतं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते आपल्या सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. म्हणजे आपले जर कोणी पाहुणे आले, नातेवाईक आले, कुणी आले किंवा आपल्या घरातले असतील, महिला असतील, लहान मुलं असतील तर यांना विरंगुळ्यासाठी कुठं न्यायचं आहे तर ते आता म्युझिकल फाउंटन नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कुठंच नाही, गेल्या 50 वर्षात कुठं उभं राहिलं नाही असं म्युझिकल फाउंटन, पहिलं म्युझिकल फाउंटन ते आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी उभं राहतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा विषय आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्या सारसनगर चिपाडेमाळा भागामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुरू होते. त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 10 ते 12 गेम्स
मग व्हॉलीबॉल असेल, टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, झुम्मा हॉल असेल, त्याच्यानंतर ओपन जिम असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, क्रिकेटचं टर्फ असेल, असे जवळजवळ 10 ते 12 गेमचं एकाच ठिकाणी 2 एकरमध्ये या ठिकाणी त्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं सुद्धा काम चालू आहे. त्याच्यासाठी सुद्धा संग्रामभाई यांनी 5 ते 7 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध केले. म्हणजे ही जी गेल्या 50 वर्षात या शहरात जी कामं उभी राहिली नाही ती कामं या माध्यमातून आता संग्रामभाई यांच्या माध्यमातून असेल, भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, या शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकच आता जी काही कामाची पद्धत आहे ती सगळी पाहून आज त्यांना लोक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांना ही उपाधी लोकांनी दिलेली आहे. आणि मग असे अनेक प्रोजेक्ट आहेत. आता ते सगळे या ठिकाणी वेळेअभावी आपल्याला सांगता येणार नाही. कोटी रुपयाचे रस्ते, टिळक रोड असेल, आनंदधामचा रस्ता असेल, किंवा आता काय पूर्वी काय व्हायचं माहिती का, पूर्वी रस्ता कसा व्हायचा, तुम्हाला कधीतरी रात्रीतून असा काळा लेअर मारायचा आणि रस्ता सकाळी झालेला असायचा. आणि मग 1-2 पावसाळे झाले की तिसऱ्या पावसाळ्यात त्याच्यावर परत खड्डे असायचे. परंतु संग्रामभाईंची एक कामाची पद्धत किंवा एक काम केल्यानंतर किमान ते पुढं 15 ते 20 वर्ष करण्याची गरज पडू नये. त्यांचा तो आग्रह केला असतो की एक काम केलं ना की परत 20 वर्ष 25 वर्ष ते काम करण्याची वेळ येऊ नये. मग आपण सगळेच जणांनी त्या काम पाहिलं असेल, टिळक रोडचं पाहिलं असेल, आनंदधामचं पाहिलं असेल, हे आपला कुटी यश पॅलेस असेल, आंबेडकर रोड असेल, म्हणजे प्रत्येक रस्ता म्हणजे तो करत असताना चाणक्य चौकात तोही चालू आहे. म्हणजे हे जे कामं करत असताना की प्रॉपर काम करायचं. मग ते खोदाई करायची, मग तिथले जमिनी खालचे जे कामं असतील, मग नळाच्या पाईपलाईनी असतील, ड्रेनेजची कामं असतील, ती सगळी करून घ्यायची. आणि कॉन्क्रीटचा अत्यंत चांगला दर्जेदार रस्ता, म्हणजे आता बघा तुम्ही नवीन संकल्पना आहे ती. याच्या आधी आपल्याला असे रस्ते कधीच पाहायला मिळाले नाही. आपण काय पाहायचो, एखाद्या ठिकाणी आपण गेलो कधीतरी सकाळी, अरे रात्रीतून रस्ता झाला वाटतं, पण 2 पावसाळे झाली की तिसऱ्या पावसाळ्यात परत ते खड्डे. म्हणजे त्याच्यात डबल उद्देश असायचा. हा चंदन इस्टेटचा रोड तोही म्हणजे तो तर या नगर शहरातला मॉडेल रोड झालेला आहे. म्हणजे आमच्या नगर शहरातले सगळे नगरसेवक त्या ठिकाणी आज बघायला येत आहेत. ते माणिकनगरचा तो रस्ता, म्हणजे तोही अत्यंत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं आपल्या काटोन खंडोबाचा तो 8-9 कोटी रुपयाचा रस्ता आहे. इकडं आमच्या त्या कानडे माळ्यापासून सोलापूर रोडपर्यंत MSCB पर्यंत तो 8-9 कोटी रुपयाचा काम झाला. असे म्हणजे कोटी रुपयाची कामं आपल्या या शहरात चालू आहे. मागं जर सत्ता गेली नसती तर तुम्हाला सगळ्यांना नगरकरांना आत्ता आपल्या शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसला असता. म्हणजे अगदी पुण्याच्या याच्या बरोबरीत आपले सगळे कामं. बरं हेच नाही, याच्याबरोबरच सांस्कृतिक असन, म्हणजे मग नाट्यगृहाचं काम चालू आहे, त्याला 5-7 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे सामाजिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे, ह्या सगळ्या चौबाजूंनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं दवाखाना असेल, ह्या सगळ्या चौबाजूने आपल्या शहराचा आता मोठ्या प्रमाणात विकास होतोय. आणि त्याचं सगळं जर श्रेय कोणाला असेल तर ते आमदार संग्रामभाई जगतापांना आहे. की हे रात्रंदिवस म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता सत्तेचा पुरेपूर फायदा घ्यायचा. म्हणजे इथले दिवस भराचे कार्यक्रम उरकायचे, मुंबईला जायचं रात्रीतून, तिथं ज्या फायल्या असतात आपल्या विकास कामांच्या. म्हणजे मध्ये तर त्यांचा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, आपल्या सगळ्याला त्याची कल्पना आहे, पण आपल्या सगळ्याचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा. पण इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना साधं खर्चाटलं नाही. हे सगळं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि परमेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झालं. आणि म्हणून आपण सगळेच जण या ठिकाणी ही सगळी आता सगळेच कामं काही सांगणं याच्यामध्ये शक्य नाही, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी विकास कामं या शहरामध्ये चालू आहे. आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे याच्या अगोदर आम्हाला सगळ्यांनाच आशीर्वाद दिलेले, इथून पुढे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.